नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या आहोत चांदापुरी या ठिकाणी तळ्याच्या किनारी आणि या ठिकाणी आपण पाठीमागे मागे जो बघत आहात तो आहे वरघर वस्तीमधील डीपी आणि या डीपीचं काम आदरणीय सभापती दत्ताभया मगर आणि आदरणीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून या डीपीचं काम आता जस्ट कंप्लीट झालेलं आहे. एक 15 दिवस झालं या ठिकाणचा डीपी जळालेला होता आणि या डीपीचं एक असं वैशिष्ट्य आहे जे शेतकऱ्यांनी सांगितलं की हा कायमस्वरूपी पाण्यामध्ये म्हणजे तळ्याच्या पाण्यामध्येच हा डीपी राहतो. तर ह्या शेतकऱ्यांची नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत आणि नेमके इथं जे काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि डीपी बसल्यानंतरच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत. बाबा आपलं नाव सांगा पहिल्यांदा. आम्ही चांदापुरीतील मुकुंद सुरवसे. आम्ही सर्व चांदापुरी येथील सर्व शेतकरी आहोत वरघर डीपीवरचे. आणि आमचा हा वरघर डीपी गेले 15 दिवस पूर्णपणे बंद आहे. शेतकऱ्यांचे फार हाल झालेले आहेत. तरी माननीय जानकर साहेब आणि माननीय सभापती साहेब दत्ताभाई यांच्या सहकार्यातून हा डीपी आज सुरू झालेला आहे. त्यांच्या शतशः आभार मानतो आम्ही आणि थँक्यू. ठीक आहे. तर तुम्ही बघत आहात की आता जवळजवळ एप्रिल महिना चालू आहे. पाण्याची सगळ्यात मोठी टंचाई निर्माण झालेली आहे सध्या आणि पाण्याच्या शेजारी राहिलेल्या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त विजेच्या अभावी काय अवस्था होते हे आपण जाणता. काय सांगाल डीपी बसलाय आपल्याला काय सांगाल या संदर्भात? डीपी बसल्यानंतर आम्हाला फार आनंद होतो या, कारण आमचं 15 दिवस डीपी बंद असल्यामुळं आमचं फार मोठं नुकसान झालं या. ती न भरून निघणार नुकसान आहे, कारण एप्रिल मे मध्ये आज तापमान एक 40-45 दरम्यान तापमान गेलं या. आणि 4 दिवसाला ह्या भागात पिकाला पाणी द्यावं लागतं. ही काय काळी रानं मोठी नाही ती नदी याकडे सारखी. त्यामुळं आम्हाला फार त्रास होता. तर उत्तमराव जानकर साहेब आणि दत्ताभाई यांनी आम्हाला हे आमदार फंडातून दिल्यामुळे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. ठीक आहे. तर आपण बघताय हे सगळा शेतकरी वर्ग आता जवळजवळ 3 वाजलेत आणि मला वाटतं दुपारी 1 वाजल्यापासून इथंही शेतकरी वर्ग अगदी उन्हात थांबून हे काम करून घेतलेलं आहे. काय सांगाल या संदर्भात? माझं एकच म्हणणं आहे, की या ठिकाणाला डीपीच्या जागेला 4 फूट पाणी असतं तलाव भरल्यानंतर. तर माझं एक म्हणणं आहे, की हा डीपी रस्त्याच्या कडेला शिफ्ट व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. कारण इथं पाणी असल्यानंतर 15-15 दिवस कोणी लिंक टाकायला किंवा फ्यूज टाकायला येत नाही भीतीमुळं. तेव्हा माझं म्हणणं आहे, की आपलं रोडच्या कडेला हा डीपी घ्यावा आणि जागा बी तशी उपलब्ध केलेली आहे. तरी हा डीपी तिथं शिफ्ट व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. ठीक आहे. चालू आहे आणि उन्हाचा तडाखा चालू आहे. या उन्हाच्या तडाख्यामध्ये जी शेतकऱ्यांची अडचण झाली होती, त्या अडचणीला नक्कीच सभापती महोदय दत्ताभया मगर आणि आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार साहेब उत्तमरावजी जानकर यांनी जो त्वरित निर्णय घेतला आणि हा डीपी बसवलेला आहे. तरीही या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की हा डीपी थोडासा उंचीवरती आम्हाला बसवून मिळावा आणि रस्त्याच्या कडेला बसवून मिळावा. ही मागणी त्यांची नक्कीच पूर्ण होईल. धन्यवाद. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.